चरित्र
महाराज स्वयंपाक तयार झाला जरा सध्या टाक होतं घ्यायला उन्हाळा आहे का स्वयंपाक तयार केला बाबा ओढ पण
आदिवासी
रांगता गोधने राखिता है सोंग सारिले या रुपये अनंते पुढे बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायण अवतार माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम
ऐसे दे प्रेम काही का विठ्ठल ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह राधलो पावन झालो चराचरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मङ्गलभवन चरित्र केले नारायण रांगता गोधने राखीत आहे माझी वाणी तुझे वर्णी गुणनामा ऐसे दे प्रेम काही कळा प्रस्तुत भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित भक्तजनांच्या समोर आज कार्याची सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग संत सम्राट जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा फार चरणाचा नाही अगदी कमी चरणाचा म्हणजे 3 चरणाचा अभंग सेवेसाठी निवड केला। या अभंगातून महाराज अख्ख्या जगाचा चालक मालक प्रतिपालक अशा भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केल्यानंतर कोणत्या अवस्थेमध्ये चरित्र केलं आणि हा जो कृष्ण अवतार धारण केला तो नेमका कोणासाठी केला त्याचं नेमकं कारण काय अशा 2 गोष्टीचा उल्लेख महाराज या अभंगातून करतात। विठ्ठला छोटी वस्ती आहे पिंपळे हे गावाचं नाव आहे। पिंपळे तालुका संगमनेर आणि जिल्हा अहिल्यानगर। तेव्हा छोटस गाव आहे पण गाव छोटं पण कार्य मोठं म्हटलं तरी चालेल। आवड आहे सर्वांना आणि आवडीच्या पोटी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे। तेव्हा इथं
येण्याचा योग म्हणजे असा, आमचे हे सगळे महाराज मंडळी कारण आहेत. त्यामध्ये या गावाचे भाचे खैरनार महाराज, त्याचप्रमाणे आमचे सांगळे महाराज, नवनाथ महाराज, शिवाजीराव आदी करून भजनी मंडळ आणि गडाख परिवार या सर्वांच्या वतीने प्राप्त झालेली कीर्तन सेवा करण्यासाठी निवड केलेला अभंग हा सर्वांच्या परिचित आहे. विठ्ठला तेव्हा 4 दिवस पर्यंत 2 तारखेपासून जी काही आपण सेवा केली असेल त्या मंडपामध्ये, या कार्यक्रमामध्ये कोणी आर्थिक अंगाने केली असेल, कोणी अन्नदानाच्या रूपाने केली असेल, कोणी या मंडपातील झाडलोट इत्यादी निमित्ताने केलेली असेल, कोणी कलेच्या माध्यमातून केली असेल, वादनाच्या, गायनाच्या आणि टाळाच्या रूपाने, कीर्तनाच्या रूपाने, अशी भिन्न भिन्न रूपाने केलेली जी सेवा असेल त्या सेवेचं फळ आज भगवान कृष्ण परमात्मा काल्याच्या माध्यमातून देत असतो. विठ्ठला महत्वाचं वाक्य आहे की भगवान कोणाचं फुकट घेत नसतो आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नसतो. परमार्थामध्ये थोडं जरी केलं तर ते बरोबर आल्याशिवाय राहत नाही. संसारामध्ये कितीही करा, बरोबर काहीच येत नाही. परमार्थ हा बरोबर येणार आहे याची नोंद भगवंताकडे आहे. तुम्ही किती संसार केला ही नोंद भगवंताकडे नसते. विठ्ठला म्हणजे 2 वस्तूची एकता करणं याला काला असं म्हटलेलं आहे. आजच्या प्रसंगाला आपण या गाडग्यामध्ये काय ठेवतो, दही आणि लाही हा एक प्रकारचा काला आहे. आणि हा काला भगवंताचं नाम चिंतन करून, भगवंताचं चरित्र ऐकून हा जर काला आपण सेवन केला तर त्याद्वारा आपला स्थूल देह पवित्र होत असतो. स्थूल देह, नाम आणि प्रेम हा जर काला सेवन केला, अर्थात भगवंताचं नाम प्रेमाने गायलं तर त्याद्वारा लिंगदेह पवित्र होतो. एका काल्याने स्थूल देह पवित्र, दुसऱ्या काल्याने लिंगदेह पवित्र म्हणजे मन पवित्र. आणि अंतिम जो शेवटचा काला आहे तो जर काला सेवन केला तर त्याद्वारा आपला कारण देह नष्ट होतो, अर्थात आपलं अज्ञान जातं, जन्म मरणाची परंपरा संपली जाते. विठ्ठला तेव्हा जीवनामध्ये काला हा महत्वाचा घटक आहे. त्यामध्ये सर्वांनीच काला हा सेवन करावा. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाही काला,
मग तो मनुष्य जन्माला कशाला आला? प्रत्येकाने काला सेवन करावा, तर हे जीवन पुन्हा पुन्हा प्राप्त होणार नाही. बाकीचे देह वेगळे आहेत, खोकरं, माकडं, डुकरं, अमुक तमुक, म्हशी पिशी, कोंबड्या, याला किंमत नाही. किंमत खरी माणसाच्या देहाला आहे. भगवंत सगळं काही निर्माण केलं ब्रह्मदेवाच्या द्वारा, पण ब्रह्मदेवाला सुख झालं नाही. नंतर सर्वांचे नंतर हे मॉडेल निर्माण केलं, नर शरीर निर्माण केलं. याला पाहिल्यानंतर भगवंताला बरं वाटलं. विठ्ठला विठ्ठला म्हणून प्राप्त शरीराच्या द्वारा माणसाने काहीतरी कर्तृत्व करावं, इतरांसाठी कष्ट घ्यावं. बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने आईवडिलांची सेवा कथन केली, गुरुदेवाची कथा, आपलं सेवा, अतिथी सेवा, गोमातेची सेवा, दीनदुर्बलांची सेवा, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनाची म्हणजे उन्नती करणाऱ्या सेवा आहेत. संसारामध्ये किती आपण झटा, किती मारा, किती कष्ट करा, ते नाही बरोबर आहे. पण इतरांच्यासाठी आपण केलं, परोपकारी जीवन जगलं, ते सगळं आपल्या बरोबर येत असतं. विठ्ठला जास्त चिंतन नको आहे. आज आहे काला, आणि काला झाल्यानंतर मग हाला. काला अंतिम टप्पा आहे. काला झालं की कार्यक्रम संपला जातो. ज्याप्रमाणे गंगेची धाव कुठपर्यंत, तर समुद्र येईपर्यंत. मंदिराचं काम कुठपर्यंत, कळस बसवण्यापर्यंत, अथवा आखाडा कुठपर्यंत, दौंडीची कुस्ती होईपर्यंत. त्याप्रमाणे नाम सप्ताह कुठपर्यंत, कार्याचं कीर्तन होईपर्यंत. तेव्हा सर्व संतांनी भगवंताचं वर्णन केलेलं आहे, भगवान कृष्णाचं आणि प्रभू रामचंद्राचं. प्रभू रामचंद्राचा अवतार हा पूर्ण आहे, आणि भगवान कृष्णाचा अवतार हा परिपूर्णतम आहे. एक कार्यार्थमागत्य कोटी कार्य चकार, परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णाने वही. तर जो जगामध्ये येताना एका कामासाठी येतो, पण आल्यानंतर अनेक प्रकारची कामं जो करतो, त्याला म्हटलेलं आहे परिपूर्णोत्तम अवतार. तेव्हा या दोन्ही अवताराचं चिंतन, लिखाण अनेक संतांनी केलं. पैकी नाथ महाराजचं वर्णन, आपलं नाथ महाराज हे भगवान कृष्णाचं वर्णन करत असताना म्हणतात की देवाचे जगामध्ये बरेच अवतार झाले, पण असा नाही झाला. देवाने, भगवंताने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं. मागा अनेक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधी वेदाला दविले, व्यभिचार्यादि धले निजपद. बहुत अवतारी अवतरणा देहो, पर्याय अवतारी चालवलाओ. दैवान कळ्या विप्राओ, अगम्य पाहो हरिलीला.
भगवंताने आपल्या जीवनामध्ये बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या की ज्या लीला लोकांकडून होऊ शकतच नाही, अशा लीला करणं म्हणजे ते अलौकिक चरित्र. अलौकिक गोष्टी भगवंताने आपल्या बालपणामध्ये केल्या. भगवान कृष्ण गोकुळात असताना त्याद्वारा जे काही कर्म भगवंताने केलं, त्या कर्माचा जर आपण भक्तिभावाने विचार केला, उच्चार केला, स्मरण केलं, चिंतन केलं तर काय होतं? कृष्ण कर्माचे करे जो स्मरण, ते कर्मची तोडी कर्म बंधन. ऐसे उदार कर्माचरण, आचरला श्रीकृष्ण दिनोद्धरणा. भगवंताने गोकुळात असताना चोरी कर्म केलं आणि देवाने केलेली चोरी ही साऱ्या जगामध्ये प्रसिद्ध देखील झाली. पण भगवंताने केलेली चोरी ती जर आपण मुखाने गायली, कानाने ऐकली तर काय होतं? श्रीकृष्णाची चोरी किती गाता, सुवर्ण स्त्रिया पावनता. सोन्याची चोरी करणारा जरी असला आणि त्याने जर भगवंताचं चरित्र श्रवण केलं भक्तिभावपूर्वक, तर तो मनुष्य पापरहित होतो. विठ्ठला विठ्ठला. पण पुन्हा पुन्हा तेच करू लागला, पाप करू लागला, तर मात्र अजिबात तुमचं पाप जाणार नाही. ज्यांना कळून चुकलं की आपल्याकडून दोष घडला, पाप घडलं, नको ते जीवनामध्ये वाटायला आलं, असं त्याने पश्चाताप केला, अनुताप केला, खंत व्यक्त केली की देवा हे बरं नाही झालं, काही कर पण मला माफ कर, मला दोष मुक्त कर. मग भगवान त्याचं सगळं पाप नष्ट करतो. विठ्ठला. असा भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. तर भगवान जे अवतीर्ण झाले त्याला नेमकं कारण एकच नसून बरेच कारण सांगण्यात येतात. ऋण फेडावया अवतार केला, अविनाशाला कारासी, पृथ्वीचा भार करावया दूर, म्हणून अवतार घेतलासे. आहे तुका म्हणे धर्म संस्थापने, केला नारायण अवतार. असे बरेच कारण समोर करून भगवंताने गोकुळामध्ये अवतार धारण केला नंदाच्या घरी. म्हणून आपण नेहमी ते प्रमाण म्हणतो ना, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी, बाळ कृष्ण नंदा घरी. Krishna
नंदाच्या घरी भगवान अवतीर्ण झाले. देवाच्या येण्याला जन्म म्हणायचं नाही, देवाच्या येण्याला अवतार म्हणायचं आणि जीवाच्या येण्याला जन्म म्हणायचं. विठ्ठला तर अवताराचं स्थान म्हणजे गोकुळ हे गाव निवड केलं. त्याचं कारण गोकुळ गाव भाग्यवान, पुण्यवान आणि मोठं वैभव गोकुळामध्ये होत. एकतर तिथे गायीच फार होत्या, गायीच फार होत्या म्हणून गावाचं नाव पडलं गोकुळ. कारण गो म्हणजे गाय, कुळ म्हणजे समुदाय. तर ज्या ठिकाणी गायीचा असंख्य समुदाय म्हणून त्याला म्हटलेलं आहे गोकुळ. विठ्ठला विठ्ठला. एखाद्याच्या घरी जर सगळी अनुकूलता असेल, मुलं बाळ, धनसंपत्ती, शिक्षण, अमुक तमुक, अतिथी सेवा, संत सेवा, अन्नदान वगैरे वगैरे, मग आपण त्या घराला काय म्हणतो? हे घर म्हणजे गोकुळच आहे म्हणतो का? तेव्हा वैभवाचं प्रतीक म्हणजे गोकुळ आहे. अशा स्थानी भगवान अवतीर्ण झाले. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तेव्हा द्वापार युगामध्ये अतिपाप होण्यातून शेवटी देवाला यावंच लागलं. अतिपाप झाल्याशिवाय भगवान येत नसतो. एरवी संत येतात, काम करून जातात, पण ज्या वेळेला संत फक्त शब्दाने सांगतात, ते काठीने सांगत नाहीत, हाताने सांगत नाहीत. तो अधिकार भगवंताचा आहे. भगवान मग ते सांगण्याच्या भानगडीत पडत नाही, ते तो ठोकच देतो. भगवान कधी शब्दाने सांगत नसतो. त्यांनी भगवंतानेच पाठवलेले असं संत ते शब्दाने सांगतात. नाही, शब्दाने सांगून नाही ऐकल्यामुळे मग देवाला यावं लागतं. विठ्ठला तेव्हा सर्वांच्या विनंतीने भगवान गोकुळामध्ये आले. अर्थात भगवंताला जन्म नाही, भगवंताचं प्रागट्य असतं. तसे तर 8 वर्षाची मूर्ती उभी राहिली देवकीच्या समोर. तो म्हणे, देवा, लोकाला पटणार नाही की तू माझा मुलगा, माझी विनंती आहे माझ्यासाठी लहान. नंतर भगवान लहान झाले. नंतर मग नंदाच्या घरी गेले. विठ्ठला विठ्ठला. असा जगाचा चालक गोकुळामध्ये असताना नंदाच्या घरी मोठा होऊ लागला. अशा त्या भगवान परमात्म्याने जे काही चरित्र केलं ते कोणत्या अवस्थेमध्ये केलं? तर चरित्र केले नारायण. Thank you.
चरण आहे. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखीत आहे. तर भगवंताने या दशेमध्ये ना अर्थात या अवस्थेमध्ये चरित्र केलं. आपल्या जीवनामध्ये प्रमुख 3 अवस्था आहेत: बालावस्था, तरुण अवस्था आणि वृद्ध अवस्था. तर भगवंताने जे चरित्र केलेलं आहे ते बाल अवस्थेमध्ये. एक तर भगवान तिथं जास्त राहिलेच नाहीत, गोकुळामध्ये जास्त थांबले नाही. 11 वर्षाच्या आतच तिथं राहिले. नंतर तिथून मथुरेमध्ये गेले. मथुरेमध्ये भगवान कृष्ण 14 वर्षे राहिले. तिथून काही कारणास्तव भगवान डायरेक्ट द्वारकेत गेले. पण तिथं मात्र भगवान 100 वर्षे राहिले. पण शेवटपर्यंत ते असे वयोवृद्ध झाले असं वाटलंच नाही. पण तिथं मात्र भगवान कोण झाले? गड्यानो रागाती रे जाला, रागाती रे जाला, सुवासनी बैला, सुवासनी बैला, रागाती रे जाला, गड्यानो रागाती रे असो भगवान आता प्राणाचे मोठे झाले आणि भगवंताने एक एक लीला सुरू केली. बऱ्याच काही लीला भगवंताने बालपणामध्ये केल्या. तेव्हा देवाचं पूर्ण जीवन लीलाधारी आहे, गुणी आहे, चरित्रवान आहे. तिथं महाराज म्हणतात की हे जसे चरित्र केले नारायण. चरित्र केलं कोणी केलं? नारायणाने केलं. भगवंताचं एक ते नाव आहे. तसे देवाला बरेच नाव आहेत. कोई कयालक, कोई बेद को अच्युत, कोई कहे अलग, कोई वेद को अच्युत, कोई ब्रह्म को तत्व साकार निराकार, कोई आनंद को कंद, कोई प्रेरणानंद, कोई दोष को निकुंद, ऐसो नाम योधा. ब्रजवासन को नाम प्यार, मोते कलवारो प्रेम को पंत हमारो, सब जगते नारो प्रेम को पंथ. भगवान म्हणतात मला फारच नाव आहे, पण माझ्या आवडीचं नाव कोणतं आहे? कन्हैया. विठ्ठला विठ्ठला. नारायण नावाचा उच्चार केलेला आहे. हे जसे चरित्र केले नारायणे आणि रांगता गोठणे राखीत आहे. चरित्र केलं जगामध्ये 3 प्रकार. जगामध्ये चित्रफार, जगामध्ये विचित्रफार, आलं का लक्षात? आणि जगामध्ये चरित्र करणारे फारच कमी. जगामध्ये चित्र फार आहे. चित्र बेकारी करत नाहीत, विचित्र बेकारी करतात. अधर्म जे वाढवतात ना ते विचित्र असतात. समाजामध्ये विचित्र माणसं नसावीत. विठ्ठला विठ्ठला. भगवंताने चरित्र केलं, गोकुळात केलं, कृष्ण अवतारात केलं. हे जसे चरित्र केले नारायणे. कधी केलं? रांगता गोधने राखीत आहे. रांगत असताना केलं आणि गायी राखत असताना केलं. इथं भगवान महाराज शब्द ठेवतात गोधने. पूर्वीच्या काळातील खरं धन म्हणजे गाय. खरं धन म्हणजे गाय. कारण ज्याच्याकडे गाय त्याच्या घरी भगवान कृष्णाचे पाय. पूर्वीच्या काळातील खरं संपत्ती म्हणजे गाय. ज्याच्याकडे फारच गायी असतील, गावरान गायी बर का,
जर्शा गायीचा त्यावेळेला जन्मच नव्हता. गावरान गाय ही ईश्वर निर्मित आहे, जर्सी गाय ही जीव निर्मित आहे. जर्सी गाय ही अपवित्र आहे, गावरान गाय ही पवित्र आहे. जर्शा गायीचं दूध देवाला नैवेद्याला चालणार नाही. देवाला नैवेद्याला चालण्यासाठी त्याला पवित्र दूध लागतं. दूध पवित्र आणि गोड. माऊलीने जो शब्द ठेवला तो गायीच्या बद्दल ठेवला. विठला विठला आणि म्हणून जीवनामध्ये खरी संपत्ती गाय आहे. मग गायीचं पालन करा. पालनाचे प्रकार बरेच आहेत, पण त्यामध्ये प्रमुख 3. गायीचं पालन, म्हशीचं पालन आणि कोंबड्याचं पालन. तरी पालन आहेत. तुम्ही जर गायीचं पालन केलं तर तुम्हाला शुद्ध पुण्य मिळेल, फार पुण्य मिळेल. आणि तुम्ही जर म्हशीचंच पालन केलं तर तुम्हाला पुण्यही नाही, तुम्हाला पापही नाही. आणि तुम्ही जर कोंबड्याचं पालन केलं तर तुम्हाला केवळ पापच मिळेल. राग मानू नका आमचा. ज्याला कार्य त्याने करा, पण शक्य तो का म्हणे खरे सांग. कोंबड्याचं पालन म्हणजे पापच लागणार, गायीचं पालन केलं तर पुण्यच लागणार, म्हशीचं पालन केलं तर पुण्यही नाही, पापही नाही. विठ्ठला जगामध्ये जसं विश्वामध्ये जसं आईला महत्व तसं गायीला देखील महत्व आहे. जशी समजा गाय तशी समजा आई, जशी समजा आई तशी समजा गाई. भूतलया गाई वजोते भूतलया गाई भूतदया गाई पशुचे पालन पानेल्या जीवन बना माझे. तेव्हा गाईचं पालन करा. गाईचं पालन म्हणजे पुण्य आहे. मग गाईला महत्व, आईला महत्व आहे. आणि म्हणून गोठ्यामध्ये कोण असावं, घरामध्ये कोण असावं आणि शेतामध्ये कोण असावं राबण्यासाठी. घरामध्ये आई कारभारी नसावी, गोठ्यामध्ये पवित्र अशी गाय असावी आणि शेतामध्ये राबणारा आपला भाऊ असावा. असं असेल तर त्याचं कल्याण. घर में माई, गोठे में गाई, खेत में भाई, उसकी क्या करना कमाई. अर्थ स्पष्ट आहे. याच्या उलट घ्या. घर में साला, गोठे में हेला, खेत में नाला, उसका कभी नहीं भला. म्हणून गायीचं पालन करा, तिची सेवा करा, तिचं पुण्य संपादन करून घ्या. जो गायीची सेवा करणार, गाय त्याचा उद्धार करणार,
त्याला वैकुंठाला प्राप्त करून देणार एवढं गायीचं महत्व. विठ्ठला विठ्ठला. हे दसे चरित्र केले नारायण रंगता गोधने. गोधन शब्दावरून आपण विस्तार केला. गोधन म्हणजे गाई, गाईला धन असं म्हटलेलं आहे. तर गाई राखत असताना चरित्र करणं आणि रांगताना चरित्र करणं एक प्रकारचं पार्ट, एक प्रकारचं ते सोंग आहे. तर पुढे तर भगवंतांनी काय केलं तर ते चिंतन महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात. माझी वाणी तुझे उरली पूर्ण हे जोगकारी यारो रे यारा हे जोगकारी यारो रे मेरो जोगकारी यारो रे यारा ये जोगकारी यारो रे यारो रे यारा पुढे बहुत करणे आहे. भगवंताने पुढे काही गोष्टी करायच्या असल्यामुळे तर हा प्रकार मागे सारला. अर्थात भगवंताला पुढे चालून चोरीच्या माध्यमातून गोकुळात असताना आपलं सुख गोपिकांना प्राप्त करून द्यायचं होतं. खेळाच्या माध्यमातून आपलं सुख गोपाळांना द्यायचं होतं. रासलीला या माध्यमातून आपलं सुख गवळणीला प्राप्त करून द्यायचं होतं. आणि पुढे चालून कार्यानागाची अक्कलपट्टी करायची होती. पुढे चालून आपले मामाश्री की ज्यांनी आपल्या आईवडिलाला कैद केलं, तुरुंगात टाकलं, त्या मामाला ठार करायचं होतं. आणि आपले आजोबा उग्रसेन महाराज यांना राजगादीवर प्रस्थापित करायचं होतं. आणि तिथंच राहून आपल्या आजोबाला सहकार्य द्यायचं होतं. नंतर पुढे चालून द्वारका नगरीची स्थापना करून तिथं भगवंताला राज्य करायचं होतं. रचियेला गाव सागराचे पोटी वगैरे. नंतर भगवंताने बरेच लग्न केले. द्वारकेचा प्रकार आहे. त्याच समय भगवंताला कलह निर्माण करायचा होता कौरव आणि पांडव यांच्यामध्ये. कारण कौरव हे अधर्मी होते, पांडव हे धर्मी होते. मग त्यांच्याकडूनच, पांडवांच्याकडूनच पूर्ण कौरवांचा नाश करायचा होता. अशा बऱ्याच काही गोष्टी करायच्या असल्यामुळे हे प्रमाण ठेवलं. हे सोंग सारे रे आरोपी ते पुढे बहुत करणे आहे. पण का होत करा महाराज,
भगवंताचं वर्णन तर असं आहे की त्याला रंग नाही रूप नाही. रंग नाही रूप नाही रंग नहीं रूप नहीं वर्णनाया रंग नाही रूप नाही वर्ण छाया निराकार निर्गुण निराकार निर्गुण तुही रघुराया तुही रघुराया मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम तेरा. की ज्या भगवंताला नाव नाही गाव नाही ठाव नाही काहीच नाही. मग असं असताना तो कशासाठी रूपाला आला त्याचं कारण महाराज शेवटी सांगतो. आहे तुका म्हणे कर्म संतोषे आहे तुका म्हणे
भगवान कृष्ण परमात्मा कृष्णामध्ये अवतीर्ण झाले. भगवंताच्या जन्माचा आनंद सर्वांना झाला, पण तोच आनंद राजा कंसाला नाही वाटला. कंसाने मथुरेमध्ये दरबार भरवला आणि असंख्य लोकांच्या समोर त्याने असा सवाल केला की जो कोणी माझ्या शत्रूला ठार करील, कारण आकाशवाणी झाली या परिसरामध्ये माझा शत्रू वाढत आहे, तो मला ठार मारणार आहे, तर त्याचा शोध जो कोणी करेल, त्याला जो ठार करील त्याला मी माझं पूर्ण नाही पण अर्ध राज्य त्याला बक्षीस देणार. कंस बैसवणे सभेसी विडा मांडीला पैदेसी, त्यासे देईल अर्ध राज्य अन्यथा न करी आपली पैज. असा सवाल केल्यानंतर त्या दरबारातून एक बाई समोर आली. त्या बाईचं नाव होतं पुतना आणि पुतना ही कंसाची बहीण होती. बहीण होती, पण कोणती बहीण? कारण बहिणीचे काही प्रकार आहेत. सख्खी बहीण, सावत्र बहीण, चुलत बहीण, आत्या बहीण, मामे बहीण, मावस बहीण, गुरु बहीण, साखर बहीण, आणखी कोणती बहीण? भरपूर बहिणी आहेत. तर ही कंसाची मानलेली बहीण होती, मानलेली. जशी द्रौपदी भगवान कृष्णाची मानलेली बहीण, तशी पुतनाही कंसाची मानलेली बहीण. ही बक्कासुराची सख्खी बहीण होती. मग काही कारणास्तव कंस राजाने तिला आपली बहीण मानून
आपल्या दरबारामध्ये तिला एक मंत्रीपद देण्यात आलं होतं. तिचा मोठा अधिकार होता. तर असा सवाल केल्यानंतर ती महिला वर्गातून ती समोर आहे आणि विडाही उचलला आणि सांगू लागले की हे दादा, तू अजिबात काळजी न करणे, तुझ्या शत्रूचा मी शोध घेते आणि त्याला ठार मारते. माझ्या अंगी प्रचंड बळ आहे. त्या बळाच्या द्वारा मी त्याला जिवंत ठेवणार नाही, त्याला मारून टाकणार. अशी ती पुतना तिने विडा उचलला, घरी आपल्या आली. सुंदर वेश धारण तिने केला. आपल्या स्तनाला जिहाल असं विष लावलं आणि निघाली. ज्या घरात लहान बालक असे, कारण ती काही सर्वज्ञ नव्हती, इथंच भगवान जन्माला आला. प्रत्येक घरामध्ये जाऊ लागली, लहान लेकरं पाहू लागली आणि ती गोड गोड बोलू लागली. ती बोलायला गोड आणि दिसायला गोड. सर्व लोक तिला भुलून गेले. पहा, गोकुळाला तर वेळच लागलं. मध्ये गेल्यानंतर लहान बालक असेल तर त्याला मांडीवर घेणे, त्याला स्तनपान करावं नाही आणि स्तनपान करून ती नंतर पुढे जात असे. आणि काही वेळात ती मुलं मरत असत विषामध्ये. अशी मुलं तिने बरेच मारली. दीन दुर्बाची मारित बालके, करिता शोक माये बाप. भरपूर मुलं तिने मारले. होता गोकुळामध्ये आली, यशोदेच्या घरी गेली. अगोदर तर विचारणा केली की नंदाचं घर कुठं आहे. लोकांनी सांगितल्याप्रमाणे त्या घरी गेली. घरामध्ये यशोदा होती आणि तिला सांगितलं की कागबाई, तुम्हाला काहीच कळवलं नाहीस, तुला मुलगा झाला, मला फार आनंद वाटला. पण यशोदा म्हटली, अगं बाई, तू माझी कोण? एवढी जी बारकाईन चौकशी चालली, पण अगोदर हे मला सांग, तू माझी कोण, मी तुझी कोण? अगं, मी तुझी बहीण आहे, थोरली बहीण आहे. कारण तू लहान असताना माझं लग्न झालं. मला फारच दूर ठिकाणी देण्यात आलं, कारण मी पडले हिंदुस्थानातून, तू पडली पाकिस्तानात, असं काहीतरी बोलू लागली. गप्पा झोडू लागली. आणि कुठं आहे तुझा मुलगा, लवकर मला दाखव. तर म्हणे पाळण्यामध्ये झोपलेला आहे. तेव्हा ते शब्द ऐकले, हे चालून गिराईक आलं आहे. काही कष्ट न करता चालून संधी आली. एकतर संधी माणसाला मिळत नाही आणि आलेली संधी सोडू नाही. म्हणून भगवंताने रडायला प्रारंभ केला. रडू लागले. तेव्हा ती यशोदेला म्हटली, का ग लबाड सांगतेस, तो तर जागाच आहे. पटकन पाळण्याजवळ गेली, भगवंताला उचललं, मांडीवरती धारण केलं आणि स्तनपान सुरू झालं. पहिलं म्हणजे विष होत असताना आता भगवंताला विष काय करणार. भगवान म्हणजे विषाच्या बापाचा 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 बाप आहे. विष खेचलं, रक्तही खेचू लागले. नंतर तेव्हा वेदना होऊ लागल्या, कृष्णा सोड, कृष्णा सोड, कृष्णा सोड. ती सोडण्याचा प्रयत्न करू लागले, चित्करण देण्याचा प्रयत्न करू लागले, पण भगवान त्याला सोडण्यातच. कारण भगवंताचं बळ काय तर किती श्रेष्ठ आहे. सगळ्या बळीयांचा राजा भगवान आहे. शेवटी त्याला भगवंताने ठार मारलं, ठारच मारलं. ते सगळे प्राण समाप्त झाले. डोंगरासारखं तिथं अस्सल शरीर पडलेलं आहे. सर्व गाव तिथं धावत आलं. तर म्हणे हे जे प्रेत पडलंय, हे काही चार माणसाचं प्रेत नाही. तर याकरता आपापल्या बैलगाड्या घेऊन येणे, आपापल्या कुऱ्हाडी घेऊन येणे,
सर्वांनी आपल्या बैलगाड्या आणल्या, कुऱ्हाडी आणल्या. कुऱ्हाडी आणती आणि शस्त्रे करून तोडी ती त्या देहाचे तुकडे तुकडे केले. ते सगळं प्रेत बैलगाड्यामध्ये भरलं. त्याला नंतर तिथं स्मशानभूमी असेल, तिथं नेऊन त्याला अग्निडाग दिला. नंतर त्याचा सुगंध सुटला. सुगंध सुटला का सुटला तर देवाचा पवित्र स्पर्श त्या देहाला झाल्यामुळे त्याचा सुगंध सुटला. पण ही वार्ता सर्वत्र गेली. ही कंस, आपल्या कंसाची बहीण, काय तिचं नाव, पुतना, तिला ठार मारलं. हा म्हणता हे परिसरामध्ये बातमी गेली. कंसाला देखील बातमी लागली. त्याने फार खेळ केला, शोक केला. आणि अर्थात आपला शत्रू आता कुठं आहे, निश्चितपणे गोकुळात आहे. नंतर त्याने एकाला पाठवलं, पण महाभगवत शेवटी भगवंताने देखील त्याची फजिती केली. विठ्ठला विठ्ठल विठ्ठला कारण तो ब्राह्मण वेशामध्ये आला आणि म्हणून त्याला जिवंत सोडला पण नागडा उघडा करून त्याला कंसाने विचार केला आपला शत्रू तसा मरणार नाही. दिसायला तो लहान असेल पण शक्तीने फार मोठा आहे. तर आपण आपल्या परिसरातील सगळे पहिलवान जमा करू, त्यांना आपल्या पदरचा खुराक चारू आणि आखाड्याच्या निमित्ताने नंतर या दोघांना बोलून घेऊ, तिथे यांना ठार करू असा त्याने विचार केला. काही पहिलवान त्याने बोलवले, त्यांना खुराक सुरू केला, शक्तिवान केले. आणि पुढे चालू मग भगवंताने त्याचं निमंत्रण आल्यावरून तिथं गेले, मथुरेत गेले. मोठा आखाडा भरला तिथं. शेवटी त्या आखाड्यामध्ये बलराम दादाने मुष्टीर, चाणूर हे मोठे बलवान राक्षस होते, दैत्य होते, त्यांना ठार केलं. नंतर स्वतः भगवंताने डायरेक्ट कंसाला खाली ओढलं, त्याच्या छातीवर बसले आणि सर्वांच्या देखत त्याचा प्राण घेतला. विठ्ठला विठ्ठल तेव्हा भगवंताने बालपणामध्ये बऱ्याच काही लीला केलेल्या आहेत. तर गोकुळातील ज्या काय गोपकुमारी स्त्रिया, त्यांनी असं व्रत धारण केलं की भगवान कृष्ण हा पती मिळावा. मार्गशीर्ष मासी कात्यायने व्रत कुमारी समस्त आचरती. मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक व्रत आहे. ते व्रत जर यथासांग केलं तर मुलींना चांगला पती मिळतो. म्हणून त्या गवळाने विवस्त्र होऊन स्नान करू लागले. विवस्त्र होऊन स्नान करू लागले. भगवंताने विचार केला, भगवंताला सगळं कळतं, माझ्यासाठी यांनी हे व्रत सुरू केलं कोणतं कात्यायनी, पण हे चुकीचं होत आहे. कारण तीर्थामध्ये जर विवस्त्र होऊन स्नान केलं तर त्याचं फळ अजिबात लागत नाही, उलट दोष लागतो. यांची तर साधना चाललेली आहे, पण ती साधना चुकीची होत आहे. याकरता भगवान अकस्मात आले
आणि सर्वांचे वस्त्र हरण करून भगवान एका झाडावरून गेले. गवळणीचं स्नान संपल्यानंतर वर पाहू लागले तर वस्त्र दिसेनात. शेवटी त्यांनी जाणलं की हा भगवान कृष्णच असेल आणि म्हणून त्यांनी प्रत्येकाने स्तुती केली. हमारे चीर दे बनवा, हमारे चीर दे बनवा, हमारे चीर दे बनवा. तुम्हारी चीर तब नहीं दूंगा, तुम्हारी चीर तब नहीं दूंगा. हो जा जल फैलारी हमारी चीर दे बनवा, हमारी चीर दे बनवा. हे देव आमचं वस्त्र आम्हाला देऊन टाक. फार मोठी गवळण नाही पण आता वेळ कमी. तेव्हा भगवंताने सर्वांना सांगितलं तुमची जी काही मनोकामना असेल ती मी येत्या शरद पौर्णिमेला पूर्ण करेन. एक बात कहो मैं सखी रे राखियो, याद अपने मन में, शरद रहन के मध्य करूंगो लीला, नीत वृंदावन में. शेवटी शरद पौर्णिमा आली आणि भगवंताने महारास लीला केली. असंख्य कृष्ण असंख्य गोपिका प्रत्येकी बरोबर भगवंताने एक एक रूप धारण केले. एक एक गवळण, एक एक गोपाळ, एक एक गोपाळ, भगवंताने महारास लीला केली. ही लीला करण्यासाठी ब्रह्मदेवाची 6 महिन्याची रात्र केली. कोणाच्याच लक्षात आलं नाही आणि भगवान कोणालाही कळू देत नाही. म्या रास क्रीडेच्या राती ब्रह्मा षण्मास केली होती. गोपिका अर्धक्षण मानिती, वेगिका गबसते उगवला. अशी महाराष्ट्राला सगळा आनंदी आनंदच की ज्या आनंदाला जोड नाही, ज्या आनंदाला तोड नाही. भगवंताने गोपालासाठी चोरी कर्म सुरू केलं आणि थोड्या दिवसामध्ये भगवंताने सर्व गोपाळ सर्व मित्र शक्तिवान केले. तर ही चोरी कर्माची वार्ता फार झाली. लोक यशोदेकडे येऊ लागले, कृष्णाचे घराणे गाऊ लागले. तर ज्या अर्थी अनेक तोंड येतात
अनेक तोंड सांगतात काहीतरी होत असावं, आणि म्हणून कृष्णाला सांगण्याचा प्रयत्न केला. काय कोणे का करीतोसी चोरी, किती सांगू तुझं नाही कशी हारी. तू चोऱ्या करणं बंद कर, खोड्या करणं बंद कर. तुझ्यामुळे आमचं नाव समाजामध्ये कमी होत आहे. भगवंताने नुसतं ऐकून घ्यावं, पण सर्व सुरूच ठेवलं. तर एक प्रसंग असा, असंख्य गवळणीदारी आल्या. त्या सर्वांच्या मध्ये एक छोटी गवळण, एवढे गवळण सांगू आणि आपली सेवा समाप्त करू. ती बोबडी गवळण ज्ञानेश्वर माऊली वर्णन करतात. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, तुझे बाई काय सांगू तुझे, तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. स्वर थोडा वर गेलाय, कमी केलं. काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई, काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. आगात हात यमुने पाहिया, वाटेत भेटला सामला, द्वैवल तोपी मैल पुजाची, खांद्यावरी कामाला. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. केले माझी केली तवाली, मग मिळते चुन पलाली, पलता पलता घसरून पलली, पैसे घाल फुटली. काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे, काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे. काय म्हणून सांगू. अशा अनेक गवळणी गारणं करू लागल्या. ऐशी ऐकता गाराणी, यशोदय नयने आले पाणी, कृष्णा खोड्या दिटा कोणी, एका जनार्दना चरणी. हे सगळं बंद कर. देवाने विचार केला, वेळ बराच झाला, आपल्याला गायीची सेवा करायची आहे. आणखी काही खोड्या केल्या. शेवटी यशोदेने त्याला शिक्षा केली की हे कृष्णा, तुला उद्या रानामध्ये जावं लागेल. तेव्हा भगवान आपल्या सर्व मित्रांना भेटले, गोपाळांना भेटले. तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ, तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ, तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ, तुम्ही गाया जेवणी सारे गोपाळ. सगळे गोपाळ रानामध्ये आले. सर्वांच्या गायी चरू लागल्या. भगवान खेळ करू लागले. अनेक खेळ देवाने केले. मला एखादा खेळ. सगळे खेळ भगवंताने केले. सर्व पूर्ण थकून गेले. खांदी भार भोगे भोग, काय खेळायचे सुख पिका म्हणे आता खेळ मोडावा. झाली आता वेळ म्हणते अनाशिदोऱ्या भगवंताची आता सर्वांना प्राप्त झाली. सर्वांनी आपल्या शिदोऱ्या देवाकडे जमा केल्या. भगवंताने सर्वांच्या शिदोऱ्या सोडल्या. त्या शिदोरीमध्ये कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं काय, कोणाचं आंबट, कोणाचं चिंबट, कोणाचं कारट, कोणाचं तुरट, असं भिन्न भिन्न पाहिलं. तर भगवान म्हटले, माझे आहे तैसी पाहे नाही तरी घरा नाही, चोरून या माय नवनीत आणावी. चांगलं आणा. भगवान म्हटले, मला चांगलं लागतं, चांगलं आवडतं. भगवंताला कोणते माणसं आवडीची होतात?
चांगले माणसं म्हणजे चांगल्या कृतीचे, चांगल्या कर्तृत्वाचे, दिसायला चांगले नाही, असायला चांगले असावे, त्यांचं कर्तृत्व चांगलं असावं, सेवा चांगली असावी, परोपकार असावा, वाणी गोड असावी, इमानदारी असावी, सत्याचा व्यवहार असावा, आईवडिलांची सेवा करणारे असावे, दिनदरबाराची सेवा करणारे, गायची सेवा करणारे, सर्वांच्या काही विपणणारे असे माणसं देवाच्या आवडीचे होतात. विठ्ठला भगवान म्हटले चांगला ना, गोपाळ म्हटले नाही चांगलं, कारण देवा एक लक्षात धर, आमच्याकडे वांगण तुझ्याकडे चांगलं, आमच्याकडे दुःख तुझ्याकडे सुख, आमच्याकडे भेद आणि तुझ्याकडे अभेद, तू देव आणि आम्ही जीव आहोत. देवा जसं असेल तसं भागून घे, बाकी आमच्याबद्दल काही चिंतनच करू नकोस. शेवटी भगवंतांनी सर्वांची नम्रता पाहिली आणि सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केल्या आणि तोच प्रसाद स्वतः भगवान परमात्मा वाटप करू लागले. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, काला करती संत जला सवे त्यांच्या नारायण, वाटे आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे ते कुंडली आचार्य